नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण एक मल्टीमीटर म्हणजे एक डिजिटल डिव्हाइस घेऊन आलो आहे की सनशाईचं ब्रँडिंग आहे आणि टॉकिंग मल्टीमीटर आहे। म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे मी ब्लाइंड आहे, तर ब्लाइंड असल्यामुळं काय होते की पहिलं जे मल्टीमीटर होतं की त्याचा उपयोग करून मी इलेक्ट्रॉनिक रीडिंग्स वगैरे घेत होतो। तर त्या रीडिंग्स घ्यायला मला दुसऱ्या एका व्यक्तीची मदत लागायची की मी रीडिंग घेतल्यानंतरनं ते मला रीडिंग डिस्प्लेमध्ये किती आले ते बघून सांगणार। तर आत्ताचं जे मल्टीमीटर आहे ते टॉकिंग आहे, म्हणजे सेल्फ आहे। स्वतःहून जे डिस्प्लेमध्ये जी काय रीडिंग येईल ते मला बोलून सांगणार। तर चला, ते पहिलं मल्टीमीटर यूज करायचं ते हे होतं छोटंवालं, आणि ह्याचा फक्त मला एकच यूज आहे की मी फक्त कंटिन्युटी चेक करू शकतो, ती पण आवाजावरती। कारण आपल्याला दिसत नसल्यामुळे आपण ह्याच्यावर रीडिंग किती येत्या ती घेऊ शकत नव्हतो। तर त्याच्यासाठीच आपण दुसरं मल्टीमीटर घेतलं आहे। तर चला तुम्हाला मी दाखवतो ते। तर मित्रांनो, मी पार्सल आम्हाला भेटलं आहे आणि अनबॉक्सिंग आपण पहिलेच केलं आहे की कारण की मला पॅकेज चेक करून बघायचं होतं की आतमध्ये काय काय आहे। तर त्यासाठी अगोदर फोडलेलं आहे। तर त्याचं अशा प्रकारे बॉक्स आहे ते, आणि मेड इन चायना आहे। आपण चायनावरनं हे केलं आहे, म्हणजे चायनामध्ये। तर बॉक्समध्ये असं सर्व सामग्री येत्या, आणि हे जे पाउच आहे हा सेन्सर आहे की टेम्परेचर सेन्सर होय। आपल्या मल्टीमीटरमध्ये टेम्परेचरसुद्धा रीड करता येते। तर मी तुम्हाला समोर दाखवेल की असा सेन्सर आहे। हे दोन प्रॉप आहेत, आणखीन ही त्याची सेन्सरची वायर आहे। तर मी इकडे साईडला ठेवतो। आणखीन मेन मल्टीमीटर आपले हे आहे। मल्टीमीटरला काढताना थोडा प्रॉब्लेम येतो, पण थोडं असं त्याचं पॅकेज टाईट आहे। अशा प्रकारचे हे मल्टीमीटर आहे। एकदम स्लिम आहे, स्लिम म्हणता येणार नाही, पण पहिल्या मल्टीमीटरपेक्षा तर हे आहे। आणखीन एकदम असे मेटल बॉडी असल्यागत आहे, प्लास्टिकचीच आहे पण वजन आहे एकदम, आणि फुल स्क्रीन टच आहे। ह्याला एक पण बटन नाही। वर पुढे टॉर्च आहे, आणखीन इकडे स्पीकर आहेत। इथे चार्जिंगला मायक्रो USB आहे की टाईप C असते तर बरं झालं असतं, पण त्यांनी मायक्रो USB दिल्या। इथं दिसते ना, मग इथं मायक्रो USB आहे। आणखीन इथं माईक आहे छोटासा, मी तुम्हाला सांगेल की त्याचा उपयोग काय होते। आणि खाली त्याला असं आपण 3 ते प्रॉप लावू शकतो, एक ॲम्पियरसाठी आणि एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, आणि ह्या साईडला काही नाही। तर त्याचं मित्रांनो 1 वर्षाची वॉरंटी द्या, पण आपल्याला वॉरंटी क्लेम करता येणार नाही जरी काय प्रॉब्लेम आला तरी, कारण की ती फक्त त्यांच्या कंट्रीपुरती मर्यादित आहे, चायनापुरती। आणि आम्ही माझा मित्र आहे एक सौरभ, आणि त्याचा मित्र बाहेर गावी म्हणजे आउट ऑफ कंट्री असतो आहे। तर त्यानं तिकडून आम्ही व्हिडिओ बघितली होती US ची। तर त्या USच्या व्हिडिओवरून आम्ही हे करून घेतलं, इम्पोर्ट केलं। तर मला इम्पोर्ट करायला सौरभनं मदत केली। तर त्याच्या बॉक्समध्ये आणखीन आपल्याला काय काय भेटले दाखवतो मी, की असे 2 प्रॉप आहेत। तर असं रेड आणि ब्लॅक, रेड अँड ब्लॅक आहेत ना, हां, रेड अँड ब्लॅक असे 2 हे प्रॉप आहेत। आणि एकदम क्वालिटी बरोबर आहे म्हणता येईल की, कारण की जास्त हे नाही। आणखीन त्याचे जे पिन आहेत त्या टोचू नयेत म्हणून त्यांना असे कपलर दिले ते, म्हणजे कॅप आहे एकदम टोच सुईसारखं त्याला टोच आहे। आणखीन ह्या साईडला पण असे त्याच्यामध्ये डस्ट वगैरे घाण वगैरे न जाण्यासाठी त्याला हे आहे। तर त्याला चार्जिंग करण्यासाठी ही मायक्रो USB आहे, छोटीशी पिन आहे पण ठीक आहे। तर आपल्याला पार्सलमध्ये आपल्या एक छोटीशी नोटबुक पण दिल्या, आणखीन ह्याच्यामध्ये त्यांचं पॅम्पलेट आहे ॲडव्हर्टाईजचं। तर चला आपण आता हे मी साईडला ठेवतो आणि मल्टीमीटरला ऑन करूया। तर मित्रांनो, मी अशा त्याला वायरा जोडून घेतलेलं आहे, आणि तुम्हाला मी ऑन करतो। फुल स्क्रीन टच आहे, मी पहिल्यांदा ऑन केलेलं आहे, त्या कारण मला माहिती आहे की खाली असे 4 बटन आहेत। तर मी असं अंदाजे टच करून ठेवलं की ऑन होतं आहे। तर ऑन झाल्यावर ऑटो मोडमध्ये, आणि आपण हे एवढं सेन्सिटिव्ह आहे की ऑटो मोडमध्ये फक्त आपण जर हातानं स्पर्श केला तरी हाताचा रेजिस्टन्स डायरेक्ट मोजायला घेते। आता बघा,
एक मिनटं. रेसिस्टन्स मेजरमेंट. आता रेजिस्टन्स मोडमध्ये गेलं आणि आता हात काढला की लगेच ऑटो मोड. परत ऑटो मोडमध्ये आले. तर आपण ह्याच्यावरती असं बॅटरी वगैरे चेक करू शकतो. PC -3.505 volt. 3.5 मायनस आहे, म्हणजे मी सेल ऑटो मोड. उलटा पकडला आहे. PC 3.502 volt. 3.5 म्हणजे असं आपण ऑटो मोड. आता परत ना ऑटोमध्ये आलं. तर आपण असं सर्व चेक वगैरे करू शकतो की रेसिस्टन्स मेजरमेंट 1.528 मिली. हा सेल डेड आहे. आणि आता आपण हा माझ्याकडे मोठा रजिस्टर आहे, तर तो आपण रजिस्टर पण असा चेक करू शकतो की या रजिस्टरची व्हॅल्यू किती आहे. आता मी बघू शकत नाही, तर ह्याच्यावर जरी काय व्हॅल्यू जरी नंबर लिहिला असला तरी मला समजणार नाही. रेसिस्टन्स मेजरमेंट. ऑटो मोड. रेसिस्टन्स मेजरमेंट 16.6 ओम. 16.6 ओम. ऑटो मोड. तर असं आपण हे करू शकतो. सर्व गोष्टी ज्या आपण काही गोष्टी करेल त्या गोष्टी सर्व व्हॉईसच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहेत. आणि राहिली गोष्ट टेम्परेचरची, तर इथं आपण ऑटोमधनं त्याला डायोड मेजरमेंट. डायोड मेजरमेंट आहे. कॅपॅसिटन्स मेजरमेंट. कॅपॅसिटरची व्हॅल्यू पण आपण चेक करू शकतो. फ्रिक्वेन्सी मेजरमेंट. फ्रिक्वेन्सी म्हणजे 50 Hz वगैरे ह्या गोष्टी सर्व चेक करू शकतो. DC करंट. DC करंट आहे. AC करंट. AC करंट आहे. माझ्या माहितीनुसार जे जुनंवालं पहिलंवालं मल्टीमीटर आहे त्याच्यामध्ये फक्त आपण AC करंटच मोजू शकतो. सेल्सियस मेजरमेंट 25 डिग्री सेल्सियस. आता टेम्परेचर जे त्यांना सांगितलं तर ह्याच्या बॉडीचं सांगितलं, म्हणजे वातावरणातलं. आणि आपल्याला जर पाण्याचं वगैरे लिक्विडचं वगैरे चेक करायचं असेल तर ते दुसरावाला प्रॉप आहे तो लावू शकतो. 25 त्यांना सांगितलं. आता आपण सेल्सियसमध्ये, आपण फॅरनहाइटमध्ये पण मोजू शकतो. फॅरनहाइट मेजरमेंट 77 फॅरनहाइट डिग्री. ऑटो मोड. आता परत ऑटो मोडमध्ये आले. आणि दुसरी गोष्ट चांगली आहे की मी तुम्हाला दाखवलेलं की ह्या साईडला व्हॉईस रेकॉर्डिंग होऊ शकते ह्याच्यामध्ये, म्हणजे व्हॉईस कमांड घेऊ शकतो. तर मला जर टच सॅम्पल जर सापडलं नसेल बटन त्याचे, तर मी डायरेक्ट असं व्हॉईसवरती बोलू शकतो, म्हणजे जसं आपण गुगल असिस्टंट यूज करतो तसं. तर मी तुम्हाला व्हॉईसवरती दाखवतो की आपण ह्याला कसं ट्रिगर करू शकतो. हॅलो लुसी. हॅलो. टेम्परेचर मेजरमेंट. सेल्सियस मेजरमेंट 25 डिग्री सेल्सियस. असं म्हणजे आपण अँड्रॉइड जसा मोबाईल गुगल असिस्टंट यूज करतो त्याच प्रकारे पण AIचा यूज करून डिजिटल मल्टीमीटरला स्मार्ट करण्यात आलं आहे इथं. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक कमांड आहे की ती आपण देऊ शकतो. फॅरनहाइट मेजरमेंट. ऑटो मोड. DC वोल्टेज. AC वोल्टेज. तर आता मी AC व्होल्टेजवरती आहे, तर मला DCमध्ये जायचं असेल तर मी डायरेक्ट असं व्हॉईसवर बोलू शकतो. हॅलो लुसी. हॅलो. AC मेजरमेंट. AC 0.024 वोल्ट. हॅलो लुसी. हॅलो. ऑटो मोड. ऑटो मोड. तर अशा काही सर्व गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो आणि ह्याचा यूज आहे ते मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर व्हिडिओ कशी वाटली सांगा, आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. ठीक आहे, बाय बाय.